I am Sunil Lotan Sonone from Tilaknagar Shikshan Prasarak Mandals, Tilaknagar Junior College, Dombili East, is presenting you 1.3 The Cop and the Anthem Icebreakers. Listen carefully. The Cop and the Anthem 1.3 Icebreakers. First activity has been given for you. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही हिवाळ्यामध्ये गेला आहात आणि त्या ठिकाणी अतिशय कडाक्याची थंडी आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी स्वतःला संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करणार. तर पहिली उपाययोजना होऊ शकते फर्स्ट फायरप्लेस म्हणजे शेकोटी पेटवणे, शेकोटी पेटवायची. सेकंड, फाइंड ट्री नियर बाय फॉर वॉर्मनेस. एखादं झाड वगैरे असेल जवळपास तर त्या झाडाखाली थंडीच्या दिवसात थांबलं तर आपल्याला ऊब मिळत असते आणि हा सुद्धा एक पर्याय होऊ शकतो. नेक्स्ट, विल रन टू वॉर्म अप बॉडी. बॉडी वॉर्म अप करण्यासाठी धावणे हा एक पर्याय होऊ शकतो. अँड द फोर्थ, वियर स्वेटर मफलर अँड ग्लोव्ज. स्वेटर मफलर आणि ग्लोव्ज हे परिधान केले तर आपलं थंडीपासून संरक्षण होऊ शकतं. सेकंड ॲक्टिव्हिटी फॉर यू. व्हेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू, फील आयदर रिलीव्ड ऑर स्केर्ड. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन व्हेन यू फील रिलीव्ड ऑर स्केर्ड. म्हणजे एखादे पोलीस वगैरे तुमच्याकडे येत आहेत, पोलीस अधिकारी येत आहेत आणि तुम्हाला सुटका आणि तुमची घाबरगुंडी केव्हा उडेल. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन व्हेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड. आणि त्यासाठी तुमच्या पार्टनरशी तुम्ही चर्चा करायची, ग्रुप डिस्कशन करायचं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला पोलीस बघितल्यानंतर सुटकाचा निश्वास किंवा आरामदायक स्वस्थ असं वाटेल आणि केव्हा तुम्ही घाबरणार. तर वन हॅज बीन गिवन फॉर यू. यू आर वॉकिंग अलॉंग इन अ डार्क स्ट्रीट. तुम्ही अंधाऱ्या रात्री चालत आहेत आणि तेव्हा जर पोलीस तुम्हाला दिसले तर तुम्हाला आश्वस्त वाटेल. नेक्स्ट, बी, यू आर क्रॉसिंग ॲट अननोन प्लेस इन द रिव्हर. एखादं नदीचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही नदीच्या तिकडचा किनारा तुम्हाला पार करायचा आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस दिसले तर तुम्हाला आश्वस्त वाटेल की ठीक आहे, ही व्यक्ती आपल्याला वाचवू शकते जर काही झाले तर. नेक्स्ट, सी, व्हेन ग्रुप ऑफ पीपल कमिंग टुवर्ड्स यू इन द नाईट टाईम ॲट अननोन प्लेस. अतिशय अंधाराची रात्र आहे आणि अशा वेळेस जर एखादा लोकांचा समूह तुमच्याकडे आला तर तुम्हाला पोलीस त्या ठिकाणी आहेत असं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला स्वस्थ वाटेल. सेकंड, स्केर्ड. स्केर्ड म्हणजे घाबरणे, घाबरगुंडी उडणे. यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. तर या ठिकाणी बी ऑप्शन घेतलेलं आहे आपण. यू आर कॉपिंग इन द एक्झामिनेशन हॉल. परीक्षा हॉलमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही कॉपी करतात, बाहेरून पोलिसांनी पाहिले तर तुम्ही घाबरणार. कारण काय, तर पोलिसांबरोबर ते जे स्क्वॉड वगैरे आहेत ते आले आहेत की काय, किंवा स्क्वॉड तुमचा रिपोर्ट स्क्वॉडकडे ते पोलीस तुमचा रिपोर्ट करू शकतात आणि त्यामुळे तुम्ही घाबरणार. नेक्स्ट, यू आर एन्क्रोचिंग इन द रेस्ट्रिक्टेड प्लेस. म्हणजे जसं काही कॉन्फिडेन्शियल प्लेसेस असतात, समजा गव्हर्मेंट ऑफिसेस असतील, त्या ठिकाणी काही कॉन्फिडेन्शियल वर्क चालत असेल किंवा मिलिटरी कॅम्प असेल, अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जर तुम्हाला पोलीस दिसले तर तुम्ही त्यांना घाबरणार. कारण तुम्ही त्या ठिकाणी अनाहूतपणे
अतिक्रमण केलेलं असतं आणि अनवॉन्टेड गेस्ट असे तुम्ही असतात, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी घाबरल्याशिवाय राहणार नाहीत. थर्ड ॲक्टिव्हिटी, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. वन इज गिवन. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. एखादं इन्स्पायरिंग स्पीच वगैरे ऐकलं तर आपण इन्स्पायर्ड होतो आणि काही करण्यास उद्युक्त होतो. तर त्यासाठी बी ऑप्शन आहे, लिसनिंग सम इन्स्पायरिंग वर्ड्स. कोणी आपल्याला शाबासकी दिली किंवा अतिशय इन्स्पायरिंग असे शब्द, प्रेरणादायी शब्द आपल्याला कोणी बोललं तर आपण आपली स्तुती केली तर आपण मोटिवेट होत असतो, प्रेरणा मिळत असते. सी, लुकिंग सम इन्स्पायरिंग ॲक्ट्स ऑफ ऑदर्स. कोणी काही एखादं चांगलं काम करत असेल, समाजसेवा वगैरे करत असेल तर त्याच्या समाजसेवेचे कार्य बघून आपण इन्स्पायर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल अण्णा हजारे किंवा कोणी पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा इतर कोणी समाजसेवी असतील किंवा एखादा गव्हर्मेंट ऑफिसर असेल आणि त्याचं काम बघून आपल्याला इन्स्पिरेशन मिळत असतं आणि आपण मोटिवेट होत असतो. डी, इन्स्पायरिंग बाय सेल्फ मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. सगळेच व्यक्ती इतरांकडून प्रेरणा घेत नसतात, तर स्वतःमध्ये सुद्धा एक एनर्जी असते आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून आपण स्वतःला प्रेरणा देऊ शकतो. असे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि अशी माणसं इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असतात. तर नेक्स्ट, अबाउट द रायटर. ओ हेनरी विल्यम सिडनी पॉर्टर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि टोपण नाव ओ हेनरी असं आहे. ॲन अमेरिकन रायटर इज बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी. एक अमेरिकन लेखक आहेत आणि त्यांचं टोपण नाव ओ हेनरी या नावाने ते ओळखले जातात. ही वॉज अ होरासियस रीडर सिन्स चाइल्डहुड. होरासियस म्हणजे अतिशय अधाशी, खूप गाढ अभ्यास असणारा, म्हणजे गाढ वाचनाचा अनुभव असणारा अशी ती व्यक्ती आहे. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. एक ह्युमरस वीकली असं जर्नल त्यांनी सुरू केलं. द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड. द रोलिंग स्टोन नावाचं त्यांनी एक जर्नल सुरू केलं की जेव्हा अतिशय एक त्यांचं जे धाडस साहस होतं ते कोलमडलेलं होतं. ही जॉईंड द ह्युस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. त्यांनी स्तंभलेखक म्हणून आणि ऑकेजनल कार्टुनिस्ट म्हणून त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये एक पत्रकार म्हणून काम केलं, रिपोर्टर म्हणून काम केलं. The story, The Cock and the Anthem is one of O. Henry's well-known stories. The Cock and the Anthem ही ओ हेनरी यांची अतिशय प्रख्यात सुप्रसिद्ध अशी स्टोरी आहे, स्टोरीपैकी एक आहे. To describe his style of writing, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and endings इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक ट्विस्ट असतं आणि त्या ट्विस्टने लोक हसून हसून त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ व्हेगाबॉन्ड. व्हेगाबॉन्ड म्हणजे काय तर भटक्या. तो एक उन्हाळ भटक्या असा व्यक्ती असतो आणि ते मेन कॅरेक्टर या स्टोरीमध्ये आहे. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. आणि एक त्याला क्रिमिनल बॅकग्राऊंड असतं, तो एक गुन्हेगार असतो. ही मेक्स डिफरंट प्लान्स टू री-एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. अतिशय कडाक्याची थंडी असते आणि कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी
त्याला काही आसरा नसतो आणि म्हणून तो पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी प्रयत्न करतो. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. आणि ही जी स्टोरी आहे ती अतिशय वाचक विचारही करू शकणार नाहीत अशा प्रकारे एक ट्विस्टने तिचा शेवट झालेला आहे. ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे. या ठिकाणी या स्टोरीमध्ये ओ हेनरी यांनी सोफीचं जे प्रयत्न आहेत ते अतिशय निष्फळ असे प्रयत्न होते की जे त्याला तुरुंगामध्ये जाण्यासाठी अतिशय निष्क्रिय ठरले. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. स्वातंत्र्य आणि तुरुंगवास याविषयी द कॉप अँड द अँथम ही स्टोरी आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देर इज फ्रीडम फ्रॉम मिजरीज अँड वरीज इन कन्फाइनमेंट. म्हणजे काय? प्रिझन. म्हणजे तुरुंगामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला दुःख आणि चिंता यापासून स्वातंत्र्य मिळते, यापासून सुटका होते असं सोफीला वाटत असतं. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि जे चर्चमध्ये एक संगीत चाललेलं असतं, एक प्रार्थनाचं गीत चाललेलं असतं आणि ते गीत ऐकून सोफीचं मन परिवर्तन होतं आणि तो अतिशय मेहनत घेण्याचा निश्चय करतो, कष्ट करण्याचा निश्चय करतो. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन व्हेरियस लाईफ. वेगवेगळे आपले काही जीवन जगण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींमध्ये खरोखरचं जे काही स्वातंत्र्य आहे, कोणतं कशा प्रकारचं स्वातंत्र्य, कशा प्रकारे आपण जीवनामध्ये आनंदी राहू शकतो, हे जेव्हा सोफीला कळतं तेव्हा त्याचं नशीब आडवं येतं. हे या स्टोरीमध्ये आहे. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. आणि जेव्हा त्याला ते कळतं तेव्हा त्याला तुरुंगवास होतो. थँक्यू.